दालन आहे, या दालनामध्ये दौत आहे. बघा जादूची खडी बघा, आता जादूची कांडी बघा, जादूची कांडी. मॅडमकडे एकदा कॅमेरा करा, मॅडमकडे एकदा रिसर असा कॅमेरा करा. बघा मॅडम पलीकडे बघत आहे. जनाची नाही तरी थोडी मनाची वाटली पाहिजे माणसाला, कारण की सरळ सरळ हा सांगा, या ग्रामपंचायतची अभिलेखी कुठे ती? कोणते अभिलेखी, या ग्रामपंचायतची अभिलेखी कुठे? गेला तर कुठे दाखवा ना, दाखवा मला दप्तर. आहे कपाटात आहे. दाखव ना मग, दाखव ना, काय प्रॉब्लेम आहे. बघा मॅडम काय म्हणाले, की जे काही ग्रामपंचायतचं दप्तर आहे, ते दप्तरचे जे काही अभिलेख आहेत ते पूर्ण या ठिकाणी हजर आहे. पलीकडचं कपाट दाखव. तुमचं या ठिकाणी अभिलेख बघू शकतात आपण, की ग्रामपंचायत जे काही अभिलेख येतात ते अभिलेख या ठिकाणी आहेत का? काय झालं का? ठीक आहे, काहीच नाही खाली बघू शकता की या ठिकाणी जे काही ग्रामपंचायतचे अभिलेख येतात ते अभिलेख या ठिकाणी वस्तुस्थिती बघा. या ग्रामपंचायतची यांनी स्वतःची जागीरदारी म्हणून समजून यांनी स्वतः या संपूर्ण गावचा कारभार किंवा संपूर्ण गावची जिम्मेदारी म्हणून सर्वांचे जे काही अभिलेख येतात किंवा ज्याला आपण ग्रामपंचायतचं दप्तर म्हणतो, या दप्तर या ग्रामपंचायत मध्ये या ठिकाणी नाही. म्हणजे जर याच्यापैकी जर एखादा कागद गहाळ झाला तर सर्वसामान्य मोगरूळ गावकऱ्यांचं जे काही महत्वाचं असणारं जे काही दस्तावेज आहे ते दस्तावेज आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून श्रीमती अमूल्य मॅडम यांनी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवलेले, की त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हजर, या ठिकाणी कपाटामध्ये आमचं पूर्ण अभिलेख आहेत. बघू शकतात या ठिकाणी महामानवाचे फोटो येतात. त्याच्यानंतर इथं बघू शकतात की आपण ग्लास आणि बॉटल आहेत, आणि त्यानंतर इथं एक पोस्टर आहे. पोस्टर म्हणजे ज्याला आपण बॅनर म्हणू शकतो, आणि बॅनर नंतर इथं बघू शकतात नारळ येतं आणि खाली रांगोळी येतं. या पद्धतीने यांचं दप्तर आहे बघा. या ग्रामपंचायतचं दप्तर आपण बघू शकता की काय आहेत, महामानवांचे फोटो आहेत, त्याच्यानंतर ग्लास आहे, त्याच्यानंतर बॅनर आहे, त्याच्यानंतर नारळ आहे, आणि त्याच्यानंतर जे काय राहिलेल्या रांगोळी, हे या मंगरूळ गावचं जे काय सगळ्यात महत्वाचं दस्तावेज आहे. सर्व लेखापडीचं जे काय आपण नंबर 1 पासून 33 पर्यंत असणार ग्रामपंचायतचं दप्तर आहे. हे दप्तर आहे ग्रामपंचायत मॅडमचं असं म्हणणं आहे की हे आमचं दप्तर आहे. म्हणजे सरळ सरळ सर्वसामान्य लोकांची व त्याचबरोबर शासनाची फसवणूक करण्याचं काम या श्रीमती अमूल्य मॅडम करत आहे. कायदेशीर यांच्यावर आता कारवाई झालीच पाहिजे, कारण की जर अभिलेख ग्रामपंचायतच्या बाहेर नेण्याचा कोणालाही अधिकार नसताना संबंधित स्वतःची खाजगी मालकीची प्रॉपर्टी समजून या श्रीमती अमूल्य मॅडम स्वतः या ग्रामपंचायतचं दप्तर आपल्या सोबत वागवतात. हे स्पष्ट आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून दिसू शकतं की या दुसऱ्या कपाटा सुद्धा मध्ये काहीही या ठिकाणी नाही. या ठिकाणी बघू शकतात की आपण झेरॉक्स पेपर येतं, त्याच्यानंतर बघू शकतात या ठिकाणी कुठेही काहीही नाही. या ठिकाणी या देशाचा स्वतंत्रतेसाठी काय आपला ध्वजवंदन आहे, तो ध्वजवंदन आहे, त्याच्या व्यतिरिक्त कुठेही काही नाही. अशा पद्धतीने या मंगरूळ गावच्या ग्रामपंचायतचा कारभार हे अशा पद्धतीने चालू. आता त्यांनाच विचारूया की संबंधित जे काही या सर्व जे काही दस्तावेज आहेत ते दस्तावेज त्यांना नेण्याचा आहे का? ग्रामपंचायतचं जे काही अतिशय महत्वाचं असणारे जे काही दस्तावेज ते दस्तावेज तुम्हाला ग्रामपंचायतच्या तुम्ही घ्यायला तिथं आहे, तिथं तर नाही. मग तुम्हाला सोबत नेण्याचा अधिकार आहे का? नेण्याचा अधिकार आहे का मॅडम तुम्हाला? सोबत कुठे आहे? मग कुठे कपाटात दाखवा ना, चला ना कपाटात दाखवा ना. म्हणजे बघा सरळ सरळ खोटं बोलण्याची काहीतरी परिसीमा असती, ती परिसीमा पार करण्याचं काम श्रीमती अमूल्य मॅडम करत आहेत. त्यांना विचारलं की कुठे, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलं? मिळाले, आता रेकॉर्ड मिळाला नाही. कोणता अर्धा रिपोर्ट मिळाला? दाखवा मॅडम. तेवढाच रेकॉर्ड आहे. एक मिनिट